ನಮಸ್ಕಾರ ಗಾಯ್ಸ್, ಎಲ್ರು ಹೇಗಿದ್ದೀರಾ? ನಾನಂತೂ ಸಖತ್ತಾಗಿದ್ದೀನಿ. ನೀವು ಎಲ್ರು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಪಂಚದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಫಿಲಂ ಸಿಟಿ ಅನ್ನಿಸ್ಕೊಂಡಿರುವಂತ ರಾಮೋಜಿ ಫಿಲಂ ಸಿಟಿನ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋರ್ ಮಾಡೋಣ. ಈ ಒಂದು ರಾಮೋಜಿ ಫಿಲಂ ಸಿಟಿ ಸುಮಾರು 2,000 ಎಕರೆಯಲ್ಲಿದೆ ಅಂತೆ. 1996ರಲ್ಲಿ ಈ ರಾಮೋಜಿ ಫಿಲಂ ಸಿಟಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ತನಕ 3,500ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಫಿಲಂ ಶೂಟಿಂಗ್ಸ್ಗಳು ನಡೆದಿದ್ದಾವಂತೆ. ಈ ರಾಮೋಜಿ ಫಿಲಂ ಸಿಟಿನ ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮೊದಲು ಟಿಕೆಟ್ಸ್ಗಳನ್ನ ತಗೊಬೇಕು. टिकट विथ लंच एसी बस बोला था ये वाला है. टिकट विथ नॉर्मल बस नो लंच बोला था ये वाला है. ಇಲ್ಲಿ ಯುರೇಕಾ ಅಂತ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಅಲ್ಲಿಂದಾನೇ ರಾಮೋಜಿ ಫಿಲಂ ಸಿಟಿ ಟೂರು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋದು. ಟಿಕೆಟ್ಸ್ಗಳ ಜೊತೆಗೆ ಈ ತರ ಒಂದು ರೆಡ್ ಕಲರ್ ಸ್ಟಿಕ್ಕರ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದನ್ನ ನಿಮ್ಮ ಭುಜದ ಮೇಲೆ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಬಾಡಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾನ ಅಂಟಿಸ್ಕೊಬೇಕು. ಇನ್ನು ಟಿಕೆಟ್ ಪ್ರೈಸ್ ಹೇಳೋದಾದ್ರೆ 1,711 ರೂಪಾಯಿ ಒಬ್ಬರಿಗೆ ವಿತ್ GST. ಆದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಫುಡ್ ಇನ್ಕ್ಲೂಡೆಡ್ ಇರಲ್ಲ. ಈ ತರ ಒಂದು ಟಿಕೆಟ್ಸ್ಗಳು ಚೆಕ್ಕಿಂಗ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಈ ತರ ಒಂದು ಬಸ್ನ ಅಲರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಯುರೇಕಾ ಅನ್ನೋ ಪಾಯಿಂಟ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ಗೈಸ್, ಯುರೇಕಾ ಪಾಯಿಂಟ್ ಅಂದರೆ ಇದೆ. ನಿಮ್ಮನ್ನು ಪಿಕಪ್ ಮಾಡೋದು ಇಲ್ಲಿಂದಾನೆ, ಡ್ರಾಪ್ ಮಾಡೋದು ಇಲ್ಲೇ. ಮತ್ತು ಈ ಯುರೇಕಾ ಪಾಯಿಂಟು ಟಿಕೆಟ್ ಕೌಂಟ್ರಿಂದ 8 ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಬತ್ತಿದಂಗೆ ಯಾವುದೋ ಮಸ್ತಾಗಿರೋ ಶೂಟಿಂಗ್ ಸೆಟ್ ಕಾಣಿಸ್ತು. ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನೋಡೋಣ ಅಂತ ಹೋದೆ. ಇಲ್ಲಿ ಓದ್ತಿದ್ದಂಗೆ ಇಲ್ಲಿ ಮಸ್ತಾಗಿರೋ ಚೇರ್ ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ರು. ಆದರೆ ನಾನು ಕೂತ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಏನಕ್ಕಂದರೆ ತುಂಬ ಜನ ಇದ್ದರು, ಟೈಮ್ ಆಗೋಗುತ್ತೆ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ಹೋದೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಯಾವುದೋ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಎಲ್ಲ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಡ್ಯಾನ್ಸ್ ಒಂದೇ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೋದ್ರೆ ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ ಜನ ಮಾತ್ರ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಇದ್ರು. ಏನಕ್ಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಜನ ಈ ಕಡೆ ಹೋಗ್ತವ್ರಂತ ನಾನು ಕೂಡ ಹೋದೆ, ಏನಿದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ ಅಂತ.
ಆ ಶೋ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬತ್ತಿದ್ದಂಗೆ ನನಗೋಸ್ಕರ ರೆಡ್ ಕಲರ್ ಬಸ್ಸು ಕಾಯ್ತಾ ಇತ್ತು. ಹತ್ಬಿಟ್ಟು ಕುತ್ಕೊಂಡೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು ನೋಡ್ರಿ रामोजी फिल्म सिटी टूर। रामोजी मूवी मैजिक है, वहाँ पर 3 अट्रैक्शन रहते हैं, स्पेस यात्रा, एक्शन थिएटर, फिल्मी दुनिया। ये ब्लू कलर वॉल पे देखिए, एक गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड। रामोजी फिल्म सिटी is the world's largest film studio complex, recognized by Guinness World Record in 1997. This Ramoji Film City total land is 1,666 acres, but now it is 2,000 acres. अभी आपका राइट हैंड साइड देखिए, ये दिल्ली स्मगल गार्डन जैसा दिखता है बाहर से, अंदर से मैसूर वृंदावन गार्डन। बाहर से दिल्ली स्मगल गार्डन, अंदर से मैसूर वृंदावन गार्डन। आपका राइट लेफ्ट हैंड साइड देखिए, लेफ्ट हैंड साइड दिस इज सियारा गार्डन, इसको सियारा गार्डन कहते हैं। हिंदी मूवी देखे डर्टी पिक्चर, उलाला सॉन्ग, ये इसी गार्डन में शूट किया था। और तेलुगु मूवी जुलाई ओ मधु सॉन्ग भी यही। अभी आपका सामने देखिए, ये राइट हैंड साइड एंजल फाउंटेन, सबसे ऊंचा फाउंटेन है रामोजी फिल्म सिटी में। ठंडा कूल एड यहीं पे शूट किया था। और तेलुगु मूवी खड्गम, हिंदी मूवी रॉकस्टार ऑल द बेस्ट यहीं पे शूट किया था। चांद छुपा बादल सॉन्ग वहीं पे शूट किया था। आपका लेफ्ट हैंड साइड देखिए, इसे राउंड करिश्मा गार्डन। यहाँ पे इस गार्डन का एक खासियत रहता है, जिस कलर का कॉस्ट्यूम, मतलब जिस कलर का साड़ी हीरोइन और हीरो पहनते हैं, मतलब कपड़े, उसी कलर का फूल यहाँ पे नेचुरली ग्रोन किया जाता है। जैक फाउंटेन, क्रिश 3 मूवी देखे ना सब लोग, क्रिश 3 वो जैक निकाल के ऋतिक रोशन सर का स्टैचू लगा के क्रिश 3 मूवी यहीं पे शूट किया। पर्पस बिल्डिंग, एक साइड हवेली, एक साइड लाइब्रेरी, एक साइड हाई कोर्ट, एक साइड पार्टी ऑफिस। यहाँ पे तेलुगु एंड तमिल फेमस मूवी चंद्रमुखी यहीं पे शूट किया था। व्हाइट कलर पेंट किया तो गुरुद्वारा, गोल्ड कलर पेंट किया तो अमृतसर गोल्डन टेम्पल। ये स्ट्रक्चर को देखिए, 2 in 1 स्ट्रक्चर है, एक ही स्ट्रक्चर 2 एलिवेशंस। आपका सामने ब्राउन कलर स्ट्रक्चर को देखिए, सीक्रेट फोर्ट फतेह बुलंद दरवाजा, इतना बुलंद है कि 4 लोग जाके धक्का मारे तो गिर जाएगा। गंगूबाई खाटियावाड़ी में देख सकते हैं, ये पूरा लोकेशन गंगूबाई खाटियावाड़ी का घर वो दिखाया था ना, ये इसी लोकेशन में शूट किया था। और आपका लेफ्ट हैंड साइड देखिए, व्हाइट और ग्रीन कलर पेंट करने से मस्जिद जैसा दिखता है, पूरा व्हाइट पेंट किया तो ताजमहल है। और आपका लेफ्ट हैंड साइड जैसे मुंबई 2 मिनट का रास्ता है। ये पूरा लोकेशन चावल मूवी में एंट्री फाइटिंग सीन यही लोकेशन में शूट किया था। टिपिकल हाउसेस है। दबंग मूवी देखे ना सलमान खान सर का, वो यहीं पे शूट किया था। कलकत्ता का कोई घर दिखाना है तो यहीं पे शूट करता है। और प्रभास सर साहो मूवी में भी फाइटिंग सीन यहीं पे शूट किया था। और तेलुगु मूवी नानी सर श्याम सिंह रॉय में भी देख सकते हैं लोकेशन को। आपका लेफ्ट हैंड साइड देखिए, 3 फ्लेक्सिबल हाउसेस। फर्स्ट हाउस तेलुगु मूवी पवन कल्याण सर अत्तारिंटिकी दारेदी एंड आ मूवी में देख सकते हैं। ये एक ही घर 4 एलिवेशन रहता। फ्रंट साइड एक साइड हीरो, एक साइड हीरोइन, एक साइड विलन, एक साइड कॉमेडियन, सब लोग एक ही घर में रहते हैं। पर दिखाते कि हीरोइन हैदराबाद, हीरो बंगाल हाउस। आपका राइट हैंड साइड देखिए, लेडीज सेंट्रल जेल। लेडीज एक बार अंदर गए तो बाहर आने को नहीं रहता, क्योंकि अंदर ब्यूटी पार्लर है। आपका मोबाइल फोन, सबका बैग, सब कुछ संभाल के रखिए, क्योंकि हम लोग जा रहे हैं मुंबई चोर बाजार। ये साउथ इंडियन लोकेशन है। हम लोग अभी आगे साउथ इंडियन लोकेशन देखने के लिए। बीच में यहाँ पे आएगा, यहाँ पे जिनका स्टैचू लगा है उनका महल बन जाता है। मतलब गांधी स्टैचू लगाया तो गांधीनगर, नेहरू स्टैचू लगाया तो नेहरू नगर बन जाता है। यहीं पे पुष्पा मूवी में पुष्पा सॉन्ग है ना, इसी लोकेशन में शूट किया था। पुष्पा मूवी, शाहू मूवी यहीं पे शूट किया था।
सिंगम मूवी देखे ना, सलमान सर सिंगम रिटर्न गोवा पुलिस स्टेशन। आपका राइट हैंड साइड देखिए सिंगम रिटर्न गोवा पुलिस स्टेशन। तेलुगु मूवी गब्बर सिंह पवन कल्याण सर पुलिस स्टेशन। पुष्पा मूवी में कर्नूल पुलिस स्टेशन। आपका लेफ्ट हैंड साइड देखिए दिलवाले मूवी में शाहरुख खान सर गैरेज व्हाइट कलर स्ट्रक्चर। चंद्रमुखी पता है आपको? चंद्रमुखी मूवी गुणेश डांस मास्टर गुणेशेखर हाउस। अभी हम लोग जा रहे हैं साउथ इंडियन विलेज लोकेशन देखने के लिए। यहाँ पे विलेज लोकेशन जैसा दिखाने के लिए रोड पे लाल मिट्टी फैला के विलेज की तरह दिखाता है। ओनली फ्रंट टेलीविजन शूटिंग के लिए यूज करते हैं, अंदर कुछ नहीं रहता। अंदर गए तो पूरा जंगल रहता। हाँ, ये पूरा घर कार्डबोर्ड और प्लास्टर ऑफ पेरिस से बनाया गया था। अभी आपका राइट हैंड साइड देखिए, राइट हैंड साइड एक रामोजी ग्रुप्स कॉर्पोरेट ऑफिस है। ये ओरिजिनल बिल्डिंग नॉट डुप्लीकेट जगह है। ये 1991 में खरीदा है। 1992 में कंस्ट्रक्शन स्टार्टेड एंड 1996 से मूवी शूटिंग स्टार्ट किया है। पहला हिंदी मूवी बड़े मियाँ छोटे मियाँ, पहला तेलुगु मूवी मा नान्नकु पेल्ली, पहला इंग्लिश मूवी द नाइट फॉल, कन्नड़ा पत्रम। अभी हम लोग आ गए भोपाल सेंट्रल जेल। एक ही जेल 3 एलिवेशन से। इसी जेल के अंदर कई सारे मूवी शूट किया है। जेलर, तंडेल, कैदी नंबर 150 और कई सारे मूवी इसी जेल के अंदर शूट किया था। और शूटिंग के टाइम पे आर्टिस्ट को रिप्लेस कर देता है। चेंज करना है तो यहीं पे चेंज करता है। ये मटका सेट है, मटका सेट। एंड पुष्पा में स्पेशल सॉन्ग है ना समंता वो अंटवा, वो सॉन्ग यहीं पे उसके अंदर शूट किया था। ನಮ್ಮ ದರ್ಶನ್ ಸರ್ ಅವರ ಕುರುಕ್ಷೇತ್ರ ಮೂವಿ ಶೂಟಿಂಗ್ ಆಗಿರೋ ಜಾಗಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ನಾವು ಇವಾಗ. ಕುರುಕ್ಷೇತ್ರ ಸೆಟ್ ಇದು ನೋಡಿ ಯಾವ ಥರ ಇದೆ ಅಂತ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಗುರು, ನಾನಿದನ್ನು ಫಸ್ಟ್ ಸಲ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ನನಗನ್ಸಿದ್ದು ಎಲ್ಲ ರಿಯಲ್ ಅನ್ನಿಸ್ತು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಮೇಲ್ಗಡೆ ಒಂದು ಸಲ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ನೋಡಿ ನೀವು ಮೇಲ್ಗಡೆ ಒಂದು ಸಲ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿ, ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅಗ್ದಲ್ಲಿ ಕಟ್ಬಿಟ್ಟು ಸೆಟ್ನ ತಯಾರು ಮಾಡಿರೋದಿದು. ನಮ್ಮ ದರ್ಶನ್ ಸರ್ ಅವರ ಕನ್ನಡ ಮೂವಿ ಇಲ್ಲೇ ಶೂಟಿಂಗ್ ಆಗಿರೋದು ಕುರುಕ್ಷೇತ್ರ ಮೂವಿ. ಅವರೊಬ್ಬರದೇ ಅಲ್ಲ, ಇನ್ನೂ ತುಂಬಾ ಮೂವೀಸು ಸೀರಿಯಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಿರಲ್ಲ ನೀವು, ಅದೆಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಶೂಟಿಂಗ್ ಆಗೋದು. ಕೊನೆಗೂ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ನೋಡಿಬಿಟ್ಟೆ ಗುರು. ಇದು ಫೇಕ್ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್. ಇದು ಸಿನಿಮಾದಲ್ಲಿ ಯಾವ ಥರ ಕಾಣಿಸುತ್ತೆ ಅಂದರೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಕುಕ್ಕಬೇಕು, ರಿಯಲ್ ಅನ್ನಿಸ್ಬೇಕು. ರಿಯಲ್ಲೇ ಅನ್ನಿಸ್ಬಿಡ್ಬೇಕು ನಮ್ಗೆ, ಆ ಥರ ಶೂಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ. ನೋಡಿ ಪೈಂಟಿಂಗ್ ಹೊಡೆದ್ಬಿಟ್ಟು ನೇಮ್ ಬೋರ್ಡ್ಸ್ ಎಲ್ಲ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಬೋದು ಇಲ್ಲಿ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಶಾರುಖ್ ಖಾನ್ ಸರ್ ಅವರ ಚೆನ್ನೈ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಮೂವಿಯಲ್ಲಿ ಲುಂಗಿ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಸಾಂಗ್ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಅದು ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಶೂಟಿಂಗ್ ಆಗಿದೆ. ಅದು ಮತ್ತು ಟ್ರೈನ್ ಸೀನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ಚೆನ್ನೈ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ಸಲ್ಲಿ ಈ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಶೂಟಿಂಗ್ ನಡೆದಿದೆ. ನಮ್ಮ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸುದೀಪ್ ಸರ್ ಅವರ ರನ್ನ ಮೂವಿಯಲ್ಲಿ 2 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ನಂಗೆ ಇಡೀ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಆ ಸೀನು ಇಲ್ಲೇ ನಡೆದಿರೋದು. ನೋಡಿ ಒಂದ್ಸಲ ರೈಲ್ ಒಳಗಡೆ ಯಾವ ಥರ ಇರುತ್ತಂತ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಗುರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಂಬಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ಏನಕ್ಕಂದರೆ ಅಷ್ಟೊಂದು ರಿಯಲಿಸ್ಟಿಕ್ ಆಗಿ ಶೂಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ಒಂದು ಬೋಗಿಯಲ್ಲಿ ಬನ್ನಿ, ಇವಾಗ ಅಲ್ಲಿ ಇಂಜಿನ್ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಅಲ್ಲೋಗೋಣ ಬನ್ನಿ.
ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ಟೇರಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಇದೆ, ಎಷ್ಟೊಂದು ರಿಯಲಿಸ್ಟಿಕ್ ಆಗಿ ಶೂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಇದನ್ನು ತಗೊಂಡು ತುಂಬಾ ರಿಯಲಿಸ್ಟಿಕ್ ಆಗಿ ಶೂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಇಂಜಿನೇ ಎತ್ಕೊಂಬಂದು ಇಟ್ಬಿಟ್ಟಿರೋದು ಗುರು. ಇಲ್ಲಿ ಇಂಜಿನ್ ಬೋಗಿ ಫುಲ್ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ತೊಗೊಂಬಂದು ಇಲ್ಲಿ ಸೆಟಪ್ ಮಾಡಿರೋದು ಇಲ್ಲಿ. ನೋಡಿ ಮೊದಲಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಚಾರ್ಕೋಲ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಅದರಿಂದ ಸ್ಟೀಮ್ ಜನ್ರೇಟ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಟ್ರೈನು ಮೂವ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ನೋಡಿ ಯಾವ ಥರ ಇದೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ. ಫಿಲಮಲ್ಲಿ ಕ್ಯಾಮ್ರಾಮ್ಯಾನ್ಗಳು ಇರ್ತಾರಲ್ಲ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಬಿದ್ದು ಯಾವ ಥರ ತೋರಿಸ್ತಾರೆ ಅಂದರೆ ರಿಯಲಿಸ್ಟಿಕ್ ಆಗಿ ಕಾಣಿಸ್ಬೇಕು ಆ ಥರ ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಗೈಸ್, ಈ ರಾಮೋಜಿ ಫಿಲಮ್ ಸಿಟಿನ ಪಾರ್ಟ್ 1 ಪಾರ್ಟ್ 2 ಥರ ಡಿವೈಡ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಏನಕ್ಕಂದರೆ ಫುಲ್ ವಿಡಿಯೋ ಹಾಕಿದ್ರೆ ತುಂಬಾ ಲೆಂತಿ ಆಗುತ್ತೆ, ಬೋರ್ ಹೊಡಿಯುತ್ತೆ ನಿಮಗೆ ನೋಡೋಕ್ಕೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪಾರ್ಟು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋದೆ ಈ ಬಾಹುಬಲಿ ಸೆಟಪ್ಪಿಂದ. ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೇನಾನ ಪಾರ್ಟ್ 1 ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೇನಾನ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಇಷ್ಟ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಡಿಸ್ಲೈಕ್ ಮಾಡಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.